नमस्कार, मी अन्नपूर्णा अनु या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। तर पाहू शकता आपण मी जयंतीसाठी 1 किलोचा रवा बनवणार आहे। तर आपण हे वाटीमध्ये एका मापून घ्यायचं आहे। मापासाठी म्हणून मी ही वाटी घेतलेली आहे। तुम्ही भांड्यामध्ये किंवा वाटीमध्ये अशा पद्धतीने मापून घेऊ शकता। तर हा म्हणजे एक मोठी वाटी आहे, तर 1 वाटी पूर्ण असा हा रवा आपला आहे। आता मी यामध्ये 200 ग्रॅम तूप ॲड केलेलं आहे। मग ते तुम्ही वनस्पती तूप ॲड करू शकता किंवा वाटल्यास तुम्ही डालडा सुद्धा ॲड करू शकता। तर 200 ग्रॅम आपण हे तूप ॲड करत आहोत। आता तूप आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे आणि तूप चांगलं वितळलं की मग आपण यामध्ये जवळजवळ 1/2 किलो तेल आहे, तर 1/2 किलो तेल आपण यामध्ये ॲड करत आहोत। जर तुम्हाला मापाने घालायचं असेल तर 1 वाटी रवा जर तुम्ही घेतला आहे तर तीच वाटी मापाने घ्यायची आहे आणि तीच वाटीवरून आपल्याला तेल आणि तूप दोन्ही मिळून घालायचं आहे। म्हणजे जेवढा रवा वाटीमध्ये बसतो तेवढीच वाटी आपल्याला तेल सुद्धा घालायचं आहे। या पद्धतीने जरी तुम्ही मेजरमेंट घेतलं किंवा प्रमाण घेतलं तरीही चालेल। तर पाहू शकता आता ही फोलं दिसत आहेत तुम्हाला, वेलचीची जी वरची फोलं आहेत तर ती फोलं सुद्धा मी यामध्ये ॲड केलेली आहेत। आपल्याला कोणतंही जे साहित्य आहे ते वेस्ट नाही घालवायचं आहे। आपला रवा अतिउत्तम कसा बनेल हे सुद्धा आपण पाहायचं आहे। आणि एक फोलामध्ये छान अशी एक चव असते, वास असतो, तर म्हणून मी फोलं सुद्धा ॲड केलेले आहेत। आणि आता आपण हा रवा ॲड केलेला आहे तेलामध्ये, म्हणजे तुपामध्ये तेलामध्ये हा रवा पण ॲड केलेला आहे। तेल तूप चांगलं कडवून घ्यायचं आहे। तर आता हा रवा आपण तेलावरती छान असा भाजून घेऊयात। अगदी ब्राउनिश होईपर्यंत हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। रव्याची भाजणी चांगली झाली तर आपला शिरा अति उत्तम बनतो, अति टेस्टी बनतो आणि एकदम छान असा सुटसुटीत होतो। जर तुम्ही रवा व्यवस्थित भाजला नाही तर मात्र शिरा जो आहे तो चिकट होण्याची शक्यता असते आणि टेस्ट सुद्धा तुम्हाला जशी म्हणावी तशी मिळणार नाही। म्हणून आपण रवा व्यवस्थितपणे पहिल्या प्रथम भाजून घ्यायचा आहे। थोडा वेळ द्यायचा या गोष्टीला, कारण मीडियम असं गॅस ठेवायचा आहे। फास्ट गॅस केला तर रवा जो आहे तो जळण्याची सुद्धा शक्यता असते, म्हणून थोडासा वेळ द्यायचा आहे। गॅस मीडियम करायचा आणि बराच वेळ हा रवा असा भाजत राहायचा आहे। जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मी हा रवा भाजत आहे। 1 किलोचं प्रमाण आहे आणि व्यवस्थित असा आपल्याला हा रवा भाजायचा आहे तुपामध्ये। आणि
तेलामध्ये. तर आता आपण पाक बनवूयात. तर जी वाटी मी मेजरमेंटसाठी घेतलेली आहे, जेवढी वाटी भरून आपण रवा घेतला होता तर तेवढाच आपल्याला साखर सुद्धा घ्यायचं आहे. आता पाहू शकता जवळजवळ 1 किलो साखर सुद्धा मला या रव्यासाठी लागलेली आहे. तर 1 किलो रव्यासाठी 1 किलो साखर घ्यायची आहे. तर 1 किलो साखर आपण ॲड केलेली आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पाण्याचं सुद्धा एक मोजमाप आहे. तर 3 वाटी आपल्याला पाणी घालायचं आहे, पण आता मी दूध सुद्धा ॲड करणार आहे म्हणून 2 वाटी आपण पाणी ॲड करणार आहोत आणि 1 वाटी दूध ॲड करणार आहोत. आता पाहू शकता 1 वाटी रवा, 1 वाटी तेल आणि 1 वाटी आपल्याला ॲड करायचं आहे दूध आणि 2 वाटी पाणी. आणि जर तुम्ही दूध ॲड करणार नसाल तर मात्र 3 वाटी पाणीच ॲड करायचं आहे. तर पाहू शकता आपला जो रवा आहे तो मस्त असा टेस्टी असा होणार आहे. तर तेल तुपाचं प्रमाण मी सांगितलं आहे तुम्हाला, 1 वाटी तेल आणि तूप आपण मिक्स करून घेतलं तरीही चालेल. आता 1 किलोसाठी अंदाजे मला 200 ग्रॅम मी तूप, वनस्पती तूप घेतलेलं आहे आणि पाव किलो तेल घेतलेलं आहे. आता आपण साखर, दूध आणि पाणी याला चांगला उकळा येऊ द्यायचा आहे आणि हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये साखर, जेणेकरून आपली साखर जी आहे ती भांड्याला चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. आता पाहू शकता वेलची जी आहे ती वेलची छान अशी कुटून घालायची आहे. जवळजवळ 20 तरी वेलची असायला हव्यात 1 किलोमध्ये, त्यामुळे एक छान अशी सुगंध येतो. आणि पाहू शकता आता आपलं हे जे पाणी आहे ते उकळायला चालू झालेलं आहे. उकाळा छान असा येऊ द्यायचा आहे आपल्याला. आता आपण चिमूटभर मीठ घालायचं आहे. ॲक्च्युली रव्यामध्ये कोण कोण मीठ घालत नाही, पण थोडंसं चिमूटभर मीठ घातलं तर गोडपणा एक असतो, त्याला एक एक छान अशी चव येते, एक मस्त अशी टेस्ट येते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडीशी अगदी न कळत नखा एवढी आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. पाहू शकता किती छान अशी चव येते त्या पदार्थाला. आता पाहू शकता व्हॅनिला एसेन्स मी घेतलेला आहे आणि ते सुद्धा मी यामध्ये ॲड करत आहोत. यामुळे टेस्ट सुद्धा वाढेल आणि एक सुगंध सुद्धा छान येईल. व्हॅनिला एसेन्स मी असंच सहज ट्राय करून पाहत आहे की जर व्हॅनिला एसेन्स घातलं तर कशा म्हणजे पद्धतीची चव येईल किंवा कशी टेस्ट येईल आपल्या रव्याला. आणि अप्रतिम अशी टेस्ट आलेली आहे. खूपच छान असा रवा आपला तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. एक वेगळी अशी चव येईल आणि एक सुंदर असा टेस्टी केक म्हणजे आपली जी रवा आहे तो रवा बनेल. ॲक्च्युली आपण केकसाठी शक्यतो व्हॅनिला एसेन्स आहे ते वापरत असतो आणि मी रव्यासाठी ट्राय करून पाहिलेलं आहे. खरंच ही आयडिया खूप छान अशी आहे. आणि आता पाहू शकता चांगलासा उकाळा आलेला आहे पाण्याला आणि उकळलेल्या या पाण्यामध्ये आपण छान असा भाजून घेतलेला रवा जो आहे तो ॲड करत आहोत. आता सर्व रवा असा ॲड करायचा आहे आणि मग आपण उलट्याने हे रवा आहे तो हलवायचा आहे, जेणेकरून खाली तो रवा बसू नये किंवा लागू नये, घट्ट होऊ नये. म्हणून सर्व हा रवा आहे तो असा व्यवस्थित मिक्स करत राहायचा आहे आणि व्यवस्थित हलवत राहायचा आहे पाण्यामध्ये आणि दुधामध्ये, जेणेकरून आपला रवा सर्व बाजूने छान असा फुगून येईल. पाहू शकता तुम्ही खूपच
छान असा हा फुगून आलेला आहे रवा. आता आपण झाकण लावायचं आहे आणि गॅस करायचा आहे मीडियम आणि मग थोडा वेळ गॅसवरती ठेवायचा आहे आणि थोड्या वेळाने परत आपण पाहणार आहोत आपला रवा कशा पद्धतीने बनला आहे. जवळजवळ गॅस मीडियम किंवा स्लो करून एक 15 मिनिट आपल्याला गॅसवरती हा रवा ठेवायचा आहे. कमीत कमी 10 मिनिटे तरी ठेवूनच द्यायचा आहे झाकण लावून. आणि नंतर जेव्हा आपला रवा तयार होणार तेव्हा सुद्धा थोडा वेळ आपण झाकण लावून ठेवणार आहोत, जेणेकरून आतल्या आतमध्ये छान असा रवा वाफून निघतो आणि मस्त असे जो दाणेदारपणा असतो तो रव्याला येतो आणि मस्त रवा होतो. चिकट अजिबात होत नाही. आणि चिकट होऊ नये याच्यासाठी मेन म्हणजे आपल्याला तुम्हाला मगाशी सांगितलं आहे मी, तुपामध्ये आणि तेलामध्ये छान असं भाजून घ्यायचं आहे. आता मी ड्रायफ्रूट घातलेला आहे यामध्ये. तर ड्रायफ्रूट घातलेलं आहे, काजू, बदाम आणि मनुके घातलेले आहेत, जेणेकरून आपल्या रव्याची जी चव आहे ती अजून वाढेल आणि अजून टेस्टी असा रवा बनेल. आणि हा रवा मी प्रसादासाठी वापरत आहे, म्हणजे जयंतीसाठी वापरत आहे. खरंच खूप छान असा हा रवा झालेला आहे. खूपच टेस्टी असा हा रवा आपण तयार केलेला आहे. तर पाहू शकता आता हे सर्व ड्रायफ्रूट आपण लास्टला घालत आहोत, कारण आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि तेव्हा ड्रायफ्रूट घालायचं आहे. वाटल्यास जर कच्चे ड्रायफ्रूट असतील थोडेसे तव्यावरती तुम्ही शेकून सुद्धा घेऊ शकता. आणि मस्त असा टेस्टी असा आपला हा रवा तयार आहे. नक्की ट्राय करून बघा या पद्धतीने. आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. आणि थँक्यू, मनापासून आभार माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. धन्यवाद.